श्री स्वामी समर्थ हे कर्दळी वनात वारुळात प्रकट झाले होते। हे ठिकाण आंध्र प्रदेशामध्ये श्री शैल्य या ज्योतिर्लिंग क्षेत्राजवळ आहे। येथेच जवळ पाताळगंगा आहे। हैदराबादपासून 210 किलोमीटर अंतरावर श्री शैल्य आहे। परिक्रमेची सुरुवात आदल्या दिवशी श्री शैल्य येथे पोहोचून श्री मल्लिकार्जुन स्वामी आणि श्री भ्रमरांबा माता देवीचे दर्शन घेऊन करावे लागते। पाताळगंगेतून बोटीने साधारण 28 किलोमीटर प्रवास करून व्यंकटेश किनाऱ्याला पोहोचावे लागते। साधारणपणे नोव्हेंबर ते मे या काळामध्ये कर्दळी वन परिक्रमा करता येते। पावसाळ्यामध्ये तेथे जाता येत नाही। कर्दळी वनाच्या पंचपरिक्रमेमध्ये एकूण 5 स्थानी दर्शन घ्यावे लागते आणि मग आपली परिक्रमा पूर्ण होते। ही स्थाने म्हणजे अक्कम महादेवी मंदिर, व्यंकटेश किनारा, अक्कम महादेवी गुहा, श्री स्वामी प्रकट स्थान आणि बिलभवन। मार्कंडेय ऋषी तपस्थळी आहेत। या परिक्रमेमध्ये एकूण 36 किलोमीटर चालावे लागते। श्री शैल्य येथे जाऊन तेथून होडीने किंवा यांत्रिक बोटीने 24 किलोमीटरचा प्रवास करून व्यंकटेश किनारी जाणे आणि तेथून कर्दळी वनात प्रवेश करणे। व्यंकटेश किनाऱ्यावर 10 ते 12 कुटुंबियांची कच्ची घरे आहेत। कर्दळी वनात जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना येथे सर्व प्रकारचे सहाय्य मिळते। सामान वाहण्यासाठी सेवेकरी एका दिवसाची 500 रुपये एवढी रक्कम ते घेतात। तसेच वाट दाखविण्यासाठी मार्गदर्शकही मिळू शकतात। मात्र या सर्वांची भाषा तेलुगू आहे। एखाद्याला तोडके मोडके हिंदी आणि इंग्रजी येते। तेथे आधी सांगितल्यास चहा नाश्ता निवासही करता येतो। मात्र बाकी कसलीही राहण्याची विशेष सोय, संडास, बाथरूम, गरम पाणी वगैरे व्यवस्था येथे उपलब्ध नाही। परिक्रमेसाठी या गोष्टी लक्षात ठेवा। कर्दळी वनामध्ये आधी जाऊन आलेल्या जाणकार व्यक्तीबरोबरच जावे। किमान 10 ते 12 जणांचा ग्रुप असेल तरच कर्दळी वनात प्रवेश करावा। अगदी गरजेपुरतेच व स्वतःला उचलता येईल एवढेच सामान सोबत असावे। डोंगर चढणीचा मार्ग असल्याने हातात काठी असावी। डोक्यावर टोपी व पंचा असावा। जाता येता समूहानेच असावे। एकट्या दुकट्याने पुढे जाऊ नये किंवा मागे राहू नये। वाटेत दिसणाऱ्या वारुळांना, वृक्षांना काठी मारू नये। कर्दळी वन परिक्रमेमध्ये प्लास्टिकच्या वापराला पूर्णपणे बंदी आहे। कर्दळी वन परिसरात कोणत्याही प्रकारच्या तंबाखू, सिगारेट, विडी, गुटखा, पान मसाला, सुपारी खाण्यास बंदी आहे। तसेच दारू आणि इतर अंमली पदार्थांच्या सेवनाला सक्त मनाई आहे। या ठिकाणी स्नान करताना कोणत्याही प्रकारे अंगाला साबण, कपड्यांचा साबण वापरण्याला बंदी आहे। तसेच शॅम्पूचे सॅशे, तेलाच्या बाटल्या, पाऊच इथे नेऊ नयेत। जर तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा।